कसे आहेत मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पायवाटात चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत पुण्याजवळील कोणत्या तरी फिरण्यासाठी भागात. तर ते भागाचं नाव आहे आज रामदरा. तर रामदरा हे रामाचं टेम्पल आहे आणि मी थोडीफार माहिती ऐकलेली आहे मित्रांकडून. तर बघूयात आपण कसं आहे काय आणि कसं जायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. आणि चला माझ्यासोबत आपली सफर सुरू करूया. तर आम्ही सुरू केलेला आहे आमचा सफर आणि आता आम्ही हडपसरवरून लोणीतून रामदरा असा प्रवास करणार आहोत. रामदरा मंदिर हे लोणीपासून 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आतमध्ये लोणीमध्ये शिरताच आम्ही लागलेलो आहे त्या रोडला. पण इथे जाण्याचा मार्ग खूप खडसाळ आहे, म्हणजे रस्त्यांची अजून व्यवस्था झालेली नाही व्यवस्थित. रस्त्यांची व्यवस्था नसल्यामुळे आपल्याला उशीर झालेला आहे. चला मग गाडी पार्किंगला लावूया आणि आतमध्ये जाऊया. तर इथे पार्किंगची पण सोय केलेली आहे. इथं पे पार्किंग आहे, इथं पे पार्किंगची सोय केलेली आहे. तर बघूयात आपण किती पार्किंग आहे काय पार्किंग आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगत जाईल. चलो. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इकडे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि इथं लिहिलेलं आहे पे पार्किंग म्हणून तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती. का या साईडला लिहिलेलं आहे पे पार्किंग. आता पे करायला तर इकडे कोणी आम्हाला तिकीट फाडायला तर अजून कोणी आलेलं नाही आहे. बघूयात कोण येतं आणि किती पार्किंगचे पैसा घेतात, पाहूयात. तर एंट्रन्स आहे इकडे खाण्यापिण्याचीही सोय केलेली आहे आणि ते बघू शकता तुम्ही. एंट्रन्स गेट आहे, तिथे काकू काही विक्री करायलाही बसलेले आहेत आणि इकडं त्यांचं कमान आहे बघा. तिथून आपण आज जाणार आहोत. तर पाहूया पुढे. तर इथे अशा प्रकारे हे दोघं जण पार्किंगचे आपल्याकडून पैसे घेतात. 50 रुपये तिकीट आहे पार्किंगचे आणि 2 व्हीलरसाठी 20 रुपये घेतले जातात. तर आम्ही घेतला हा कलाकंद, जो खूप टेस्टी आहे. आणि हे आहे या मंदिराचे एंट्रन्स म्हणजे कमान. आणि इकडे सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतच टायमिंग आहे. हा सुंदर असा परिसर आहे जिकडे सगळे झाड आहेत. इकडे सगळ्या प्रकारचे तुम्हाला लोक दिसतील, कपल्स दिसतील, वयस्कर दिसतील किंवा लहान मुलांच्या ट्रिप्सही दिसतील इथे. तर मित्रांनो, हेच आहे रामदरा मंदिर, जे निसर्गाच्या प्रसन्न सानिध्यात वसलेले मंदिर आहे. हे मंदिर आणि पाणी पाहून एवढं प्रसन्न वाटतं मनाला. तर चला मग मंदिराच्या आतमध्ये जाऊन तेथील दृश्य पाहूयात. आतमध्ये जाण्या अगोदर इथे सगळे शूज चपला बुटे आपले काढून जातात. तर हे पाहू शकता गणपती आणि ऋषींचे किती सुंदर मूर्त्या इथे केलेल्या आहेत. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणायला गेलं ना, त्या मंदिराचं पूर्ण जे कलरिंग आहे किंवा पेंटिंग आहे ना, ते अतिशय ब्राईट कलर्समध्ये तुम्हाला फ्रेशच वाटणार या मंदिरामध्ये. तर मी आता रामाचे व श्री दत्तांचे दर्शन घ्यायला चाललो आहे. पहिले पाया पडूया, मग मंदिराचा राहिलेला भाग आपण पाहून घेऊया. हे आहे शंकर आणि पार्वती, जे खूप सुंदर वॉल पेंटिंग 3D वॉल पेंटिंग केलेलं. इथे भरपूर प्रकारचे असे प्रिंट तुम्हाला दिसतील त्या रामदरा टेम्पलमध्ये, रामेश्वरा टेम्पलमध्ये. खाली श्री रामाची मूर्ती आणि वरती श्री दत्तांची मूर्ती ते सजवलेली आहे.
तर आमच्यासोबत हा छोटा पण आलेला आहे ट्रॅव्हल करण्यासाठी मंदिरात. त्याची मस्ती चालूच असते. इकडे बघ. आम्ही विश्रांतीसाठी बसलेलो आहे इकडे आणि विश्रांती झाली आमची आणि आम्ही उठून चाललो आता. तर आमचं मंदिरातनं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि अतिशय कमी गर्दी असते. खूप पीसफुल वातावरण, शांतताबद्ध हे असं मंदिर आहे. आणि मंदिराची बांधणीचं तसं काही हे नाही, पण हे वाटतं जास्त जुना लूक असल्यासारखं केलेलं आहे. बाकी रंगोट्या किंवा हे भिंतीवर कोरलेले सर्व मूर्त्या हे पाहू शकता. मूर्त्या खूप 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 अप्रतिम सुंदर वाटते आणि म्हणजे फिरण्यासाठी खूप छान आहे. म्हणजे मन रमून जाते या अशा वातावरणामध्ये, तुम्ही पाहू शकता. आणि चोहीकडून म्हणजे तिन्ही बाजूनी तिकडे पाणी आहे. सो खूप छान, खूप सुंदर. आणि मागं बघू शकता तुम्ही फुलासारखं एक कमळाच्या. मग तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो. तर हे असं करण्यात आलं की साईडने पूर्ण कमळ आणि आतमध्ये मंदिर आहे, पाहू शकता. मंदिरातील आतील भागातील सर्व खांबांवर पेंटिंग्स केलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे 3D पेंटिंग केलेले आहेत. प्रत्येक भागावर कोणी ना कोणी कोरलेलंच आहे. तुम्हाला हे सॅम्पल दाखवतो त्यांच्या उत्तम कलेचं. हे पाहू शकता संत तुकाराम महाराज. मंदिराच्या बाहेर येतात उजव्या साईडला हे माताचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. बाहेर निघताच हे पाहतो तर काय तथागत बुद्धांची मूर्ती ते लावलेली आहे आणि किती प्रसन्न मूर्ती. तुम्हाला सांगतो, मंदिरातून बाहेर पडलेले या भागात तुम्ही खेळू शकता. इथे लहान मुलं खेळू शकतात. इथे स्कूल ट्रिप्स येतात, खूप जण येतात, फॅमिलीज येतात, पिकनिकसाठी येतात. आणि अतिशय नैसर्गिक वातावरण आहे आणि तुम्ही पूर्णपणे निसर्गात बांधून गेल्यासारखं इथं फील होत असतं. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता हे रामदळ्याचं तळं आहे आणि पाणी पूर्णपणे स्वच्छ असते. इथले लोक किंवा इथला मेंटेनन्स चांगला आहे की इथं कचरा अजिबात दिसला नाही मला. नाही तर प्रत्येक फिरण्याच्या ठिकाणावर तुम्हाला प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे कागद वगैरे, चिप्सचे रॅपर्स वगैरे पडलेले असतात. पण इथं तसं काही आढळलं नाही. म्हणजे इथल्या कर्मचाऱ्यांचं पण चांगलंच आहे की काम करतात त्यांनी. आता काय कर, इथली शांतता आणि प्रसन्न वातावरण मन भावून जात होतं. इथं असं वाटत होतं इथून हलावंच नाही, एवढं सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं इकडे. हे पाण्यात होत असलेली या मंदिराचं रिफ्लेक्शन. तुम्हाला सांगेल तितकं कमीच आहे की इथं येऊन किती प्रसन्न वाटतं. त्यासाठी तुम्ही एकदा आवश्यक भेट द्या इथे, तुम्हालाही कळेल मी काय फील करतोय ते. हे असे दृश्य पाहून तुम्हाला प्रत्येक वेळ वाटेल अरे या साईड या अँगलने फोटो घेऊ आपण, त्या अँगलने फोटो घेऊ. प्रत्येक अँगलने सगळे सुंदरच फोटो येणार आहेत तुम्हाला. खूप खूप सुंदर जागा आहे ही. तसंच आम्ही इकडे आलो, इकडे स्पॉट दिसला आम्हाला तर आम्ही बघावं म्हणलं इकडे पण आपण फोटोशूट करू शकतो. आणि त्यासाठी आम्ही या बांबूच्या म्हणजे जिथे बांबूचे झाडं होते तिकडे आम्ही फोटोशूट करण्याचं ठरवलं. पण इथं ऑलरेडी इकडे काही ग्रुप होते ते फोटो काढत होते. खूप जागी हे करण्यासाठी पॉईंट्स आहेत. तुम्हाला फोटोशूट करायचं असेल, निसर्गरम्य वातावरणात फोटोशूट करायचं असेल खूप सारे पॉईंट्स आहेत इकडे. आणि इकडे पाहू शकता मागं हत्तीचं स्टॅच्यू पण आहे. लहान मुलं त्याच्याजवळ खेळतात, घाबरतात. खूप खूप सुंदर असं म्हणजे वातावरण आहे. आणि आता आपला व्लॉग शूट झालेला आहे पूर्णपणे आणि आपण निघत आहोत. तर चलो बाय बाय. ॲक्च्युली ही निसर्ग पायवाट आहे जी मंदिराच्या म्हणजे पूर्ण सर्कल आपण फेरी मारू शकतो. पण आमचं नशीब एवढं खराब की हे बंद आहे गेट. आणि सध्या काही कारणास्तव म्हणजे त्याचे पडझड चालू झाली, त्याचा मेंटेनन्स झाला नाही, त्या कारणामुळे ते बंद आहे. जर वाटेतच आम्हाला ही माव मांजर दिसली आणि ही फार क्यूट होती. आम्ही बोलवलं की आली ही आमच्याकडे. तो कशी हात लावली ती का. तर मित्रांनो, कसा वाटलं तुम्हाला हा व्लॉग आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. तुमच्या जवळच्या मित्रांना शेअरही करू शकता. चलो बाय बाय.